हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. इंजिनिअरिंग सोपं आहे. आजचा आपला टॉपिक आहे SJF, शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट CPU शेड्युलिंग न्यूमरिकल. आणि जर तुम्ही FCFSचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर ती जाऊन नक्की पाहायला विसरू नका. ठीक आहे. शॉर्टेस्ट जॉब फर्स्टमध्ये आपल्याला 2 वेजने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. फर्स्ट वन इज नॉन प्रिएम्प्टिव्ह आणि सेकंड वन इज प्रिएम्प्टिव्ह. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नॉन प्रिएम्प्टिव्ह वेने प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. चला आता मग सुरू करू. आणि जसं की मी सांगितलंय, प्रत्येक CPU शेड्युलिंगचा अल्गोरिदम किंवा न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला गॅन्ट चार्ट हा कंपल्सरी काढायचा असतो. ठीक आहे. आणि प्रत्येका गॅन्ट चार्टची सुरुवात 0 पासून सुरू होते. तर आपल्याकडे प्रोसेसेस ह्या 0, 1, 2, 3 या सेकंड्सला आलेल्या आहेत. तर तुम्ही म्हणाल की मॅडम 0 सेकंडला जे बस टाईम आहे 8 आहे आणि सगळ्यात कमी बस टाईम तर 4 आहे, मग 8 कसं सुरू करणार? कारण की 0 सेकंडला आपल्याकडे दुसरी कुठली प्रोसेस अवेलेबल आहे का? नाही ना. तर 0 सेकंडला जी प्रोसेस अवेलेबल आहे तिथून आपण सुरू करणार. ओके. तर 0 सेकंडला आपल्याकडे P1 ही प्रोसेस अवेलेबल आहे. आणि कारण की हे नॉन प्रिएम्प्टिव्ह मेथड आहे, जरी आपल्याकडे शॉर्ट बस टाईमवाल्या प्रोसेसेस आल्या तरी सुद्धा आपण स्विच करू शकत नाही. कारण की नॉन प्रिएम्प्टिव्हचं म्हणणं काय आहे? ज्याला प्रोसेसर मिळाला त्यानं तो पूर्ण यूज करा आणि मग नंतर दुसऱ्याला द्या. ठीक आहे. त्याच्यामुळे P1 काय करतो? त्याचं पूर्ण एक्झिक्युशन संपवतो आणि मग ती दुसऱ्या प्रोसेससाठी अवेलेबल करून देतो. तर 8th सेकंदपर्यंत P1ने यूज केलं आणि 8th सेकंदपर्यंत माझ्याकडे सगळ्याच प्रोसेस अवेलेबल झाल्या. मग या प्रोसेसेसमध्ये सगळ्यात शॉर्ट बस टाईम कोणाचा आहे? तर P2चा. त्याच्यामुळे आपण इथं घेणार कुठली प्रोसेस घेणार? P2. P2ला किती वेळ आहे? 4 सेकंद. 8 + 4 इज 12. त्यानंतर आता माझ्याकडे P3 पण आहे आणि P4 पण आहे. इवन इफ P3 आधी आली आहे आणि P4 नंतर आले, बट शॉर्ट बस टाईम कोणाचा आहे? P4चा. त्यामुळे इथे कुठली एक्झिक्यूट होणार प्रोसेस? P4. P4चा बस टाईम आहे 5 सेकंड्स. 12 + 5 इज 17. मग त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला येणार आहे P3, जे की आहे 9 सेकंड्स. बस टाईम इज 9 सेकंड्स आणि 17 + 9 इज 26. याचा बस टाईम आहे, P4चा बस टाईम काय आहे? 5. P2चा बस टाईम काय आहे? 4. P1चा बस टाईम हा 8. तर यामध्ये कम्प्लिशन टाईम काय आहे सगळ्यांचे? P1चा कम्प्लिशन टाईम 8, P2चा कम्प्लिशन टाईम 12, P3चा कम्प्लिशन टाईम 26, P4चा कम्प्लिशन टाईम 17. आणि तुम्ही विसरलात का काय हे शॉर्ट फॉर्म्स कशाचे आहेत? अरायवल टाईम, बस टाईम, कम्प्लिशन टाईम, टर्न अराउंड टाईम आणि वेटिंग टाईम. इफ यू रिमेंबर, टर्न अराउंड टाईमचा फॉर्म्युला काय आहे? कम्प्लिशन टाईम मायनस अरायवल टाईम. आणि वेटिंग टाईमचा फॉर्म्युला काय आहे? टर्न अराउंड टाईम मायनस बस टाईम. ओके. चला, टर्न अराउंड टाईम काय आहे? CT मायनस AT. 8, 12 मायनस 1, 11, 26 मायनस 2, 24, 17 मायनस 3, 14. आणि वेटिंग टाईम टर्न अराउंड टाईम मायनस बस टाईम. 8 मायनस 8, 0. 11 मायनस 4 किती झाले? 7. 24 मायनस 9, 15. 14 मायनस 5, 9. याचा अर्थ काय? प्रत्येका प्रोसेसला एवढा सारा वेट करावा लागलाय.
आणि जसं की सांगितलेलं आहे, प्रत्येका प्रॉब्लेमसाठी ॲव्हरेज टर्नअराउंड टाईम आणि ॲव्हरेज वेटिंग टाईम काढायला विसरायचं नाही. ॲव्हरेज टर्नअराउंड टाईम काय येणार? 8 + 11 + 24 + 14 होल डिवायडेड बाय 4, which is equals to funzione modum BB pisaretto detto ganok. EP. आणि ॲव्हरेज वेटिंग टाईम 0 + 7 + 15 + 9 होल डिवायडेड बाय 4 काय येणार आहे? 31/4 7.75. हे काय आहे? शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट, म्हणजे ज्याही प्रोसेसचा बर्स्ट टाईम हा सगळ्यात कमी आहे ती प्रोसेस आपण पहिल्यांदा एक्झिक्यूट करणार. मी परत एकदा सांगते की ज्याही प्रोसेसचा बर्स्ट टाईम हा सगळ्यात कमी आहे ती पहिल्यांदा एक्झिक्यूट होणार. परंतु आपल्याला इथे 0th सेकंडला फक्त एकच प्रोसेस विच इज P1 ही अवेलेबल होती, म्हणून आपण P1 एक्झिक्यूट करतोय. इफ वी हॅड ऑल द प्रोसेसेस एकाच वेळी अवेलेबल, मग आपण सगळ्यात आधी P2 एक्झिक्यूट केली असती. ओके. इफ इन द एक्झामिनेशन्स, जर एक्झामिनेशन्समध्ये तुम्हाला अरायवल टाईम दिलेला नाही आहे, कधी कधी असं होऊ शकतं की शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट सॉल्व्ह करा म्हणतात आणि नॉन प्रिएम्प्टिव्ह वेने सॉल्व्ह करा. परंतु याच्यामध्ये जर तुम्हाला अरायवल टाईम दिलेला नाही आहे तर अरायवल टाईम ऑलवेज कन्सिडर इट ॲज 0. जर सपोज आपल्याला फक्त आणि फक्त बस टाईम दिलेला आहे तर आपण काय करायचं, अरायवल टाईम हा 0 कन्सिडर करायचा. मग 0 कन्सिडर केल्याच्या नंतर शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट अजून सोपं होऊन जाईल. कसं ते सगळ्यात छोटा छोटा बस टाईम कशाचा आहे? P2चा, त्यानंतर P4चा, त्यानंतर P1, मग लास्टला P3. त्यामुळे गॅन्ट चार्ट सोपा होऊन जाणार, जो की 0th सेकंडला सगळ्यात आधी P2 4 बस टाईम, नेक्स्ट इज P4 ज्याचा 5 बस टाईम आहे, त्यानंतर P1 आणि सगळ्यात लास्टला P3. तर 9 + 8 is 17 and 17 + 9 is 26. completion time, P1चा completion time 17, P2चा completion time 4, P3चा completion time 26 आणि P4चा completion time 9. टर्न अराउंड टाईमचा फॉर्म्युला काय आहे? कंप्लीशन टाइम मायनस अरायवल टाइम. म्हणजे इथे काय येणार आहे? टर्न अराउंड टाइम इज इक्वल टू कंप्लीशन टाइम. 17, 4, 26, 9. वेटिंग टाइमचा टर्न अराउंड टाइम मायनस बर्स्ट टाइम. 17 minus 8, 9. 4 minus 4, 0. 26 minus 9, 17. 9 minus 5, 4. तर याचं ॲव्हरेज वेटिंग टाइम काय येणार आहे? 9 + 0 + 17 + 4 whole divided by 4, which is equals to 30/4, 7.5 मिलीसेकंड. हा आहे आपला ॲव्हरेज वेटिंग टाइम, जेव्हा की आपल्याला अरायवल टाइम दिलेला नसणार आहे. तर आपण प्रिएम्प्टिव्ह SJF हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही SCFS आणि SJF करा आणि जर काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.